काय वेळेमध्ये क्लॅश झाले का तुमच्या वेळेमध्ये काही क्लॅश झाला का? काय माहित नाही मला, पण आता दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी ज्या पद्धतीनं होतीये, सुज्ञ मनुष्य तर असंच म्हणेन की हे काही बरोबर नाही. हा, आता इथे येऊन भांडण काढायचं, घोषणा द्यायच्या, एकमेकाच्या अंगावर जायचं, हे खरं निंद आहे. घटना काय घडली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळलेला आहे आणि त्याची पाहणी करायला लोक येत आहेत इथं. पण असं म्हणतात की वेळ क्लॅश झाली, कदाचित प्रशासनाची चूक आहे. वेळ क्लॅश झाली तरी पुतळा बघून निघून जायचं ना. वेळ क्लॅश झाली म्हणून आपण क्लॅशेस करायची काय गरज आहे? हे का करतायत? तेवढं तारतम्य ठेवायची इच्छाच नाही, त्याला काय करणार. मी बघितलं मग तुम्ही नारायण राणे साहेबांना फोन केला, नंतर त्यांनी मी नाही फोन नाही केला. तुमच्या कुणी जवळचे कोणी? नाही नाही, कोणी फोन नाही केला. पण मला असं कळलं की त्यांनी सांगितलं की जयंत पाटील साहेबांना जाऊ द्या तिथून. बाकी मी फोन नाही केला, कदाचित त्यांनी पाहिलं असेल आणि त्यानंतर त्यांनी केलं असेल. पण बाकीचे सगळे येणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. पण आता ते काय असं वाद करणं योग्य नाही खरं म्हणजे. ह्याचं रिफ्लेक्शन महाराष्ट्रात येतील असं मला वाटतं, जशा पद्धतीचं वातावरण आज तयार झालं, कालपासून तयार झालं. घटना काय घडली आहे, सरकारचा भ्रष्टाचार, नाकर्तेपणा, भ्रष्टाचार हे सगळं उघड व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे सरकारची बाजू चिडलेली दिसते आम्हाला. तुम्हाला वाटतं कुणाविरोधात ज्या दोन व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल झाले त्यांच्याशिवाय आणखी काही लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत? त्यात नेव्ही पण आली, जिल्हा प्रशासन आलं, राजकीय नेते आले. मी मगाशी बोललोय सावंतवाडीला सगळं. ओके, थँक्यू सर. सो जयंत पाटील जात आहेत आता, तर मला वाटतं की मध्ये आणखी बऱ्याच गोष्टी होणार आहेत, कारण आत्ताची जी दृश्य महाराष्ट्र बघतो आहे ती जयंत पाटील यांना, म्हणजे माझी माहिती अशी आहे की जयंत पाटील यांना जाऊ द्या असा नारायण राणे यांनी निरोप दिला. हे एक्सक्लुझिव्ह आहे, तुम्ही NDTVवरती बघताय की जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.